आषाढी जवळ आली तसे सखाला वेध लागले विठ्ठल भेटीचे. सखाराम जाधव पुण्याजवळ दौंड नजीकच्या छोट्या गावाचा रहिवासी. माऊलींच्या पालखी संगे पंढरपूरला जायचं आणि पुन्हा माऊलींना आळंदीपर्यंत सोबत करायची. हा दरवर्षीचा वारीचा नियम सखाने आजवर कधीच चुकवला नाही. गळ्यात माळ, हातात टाळ आणि वारकरी संप्रदायाशी नाळ कधी आणि केव्हा जोडली गेली हे सखाला आता आठवतही नाही. जेव्हापासून कळतंय तेव्हापासून आई वडील, आजी आजोबा यांच्या समवेत सखा पायी वारी करतोच आहे. गेल्या वर्षी बायको गेली तेव्हापासून सखा थोडा खचला होता, शरीरानी आणि मनानीही. अहो, थकेल नाही तर काय. वयाची 85 वर्षे सहज पार झाली असतील. आता जन्माची कुठे नोंदच नाही, त्यामुळे नक्की वय सांगणं कठीण, पण कमीत कमी 85 नक्की. तोंडात दाताचा पत्ता राहिला नाही आता. शरीरावर सुरकुत्यांची नुसती जाळीच. वयानुसार शरीरही साथ देत नव्हतं आता. छोटं मोठं आजारपणही आता सतत चालू असायचं. पण अंगात बळ असेपर्यंत वारी चुकवायची नाही, असा सखाचा निर्धार. त्यात आईबापानंतर घराण्याची वारकरी संप्रदायाची प्रथा सखाने न चुकता जपली होती. पण सखानंतर सखाची मुलं ती परंपरा जपतील असं त्याला वाटत नव्हतं. सखाला 3 मुलं होती. पांडुरंगाच्या कृपेने सगळे शिकले, कामधंद्याला लागले आणि आपले आपले संसार थाटले. आपल्या विश्वात छान रमले होते सगळे. तिघही शहरात राहायचे, नोकरी करत होते, त्यामुळे त्यांचं गावाला येणं जाणंही कमीच असायचं. सखाचीही त्यांच्याबद्दल काही तक्रार नसायची, पण त्यांच्या नोकऱ्यांमुळे त्यांच्याच्यानंही वारकरी संप्रदायाची प्रथा काही पाळली जाणार नाही याची सल मात्र सतत त्याच्या मनाला टोचत राहायची. शेवटी जोवर आपण आहोत तोवर आपण विठ्ठल भक्ती करतच राहायची हे त्याने ठरवलं होतं. म्हणूनच जशी जशी वारी जवळ येत होती तसा सखाचा उत्साह वाढीला लागला. मुलांनी अनेक वेळा सांगून पाहिलं, बाबा यंदा राहू द्या, नाही झेपायची वारी तुम्हाला. पण सदाने मात्र हट्ट सोडला नाही. त्याच्या मनात विश्वास होता, विठ्ठलाच्या मनात असेल तर तो स्वतः मला पंढरपूरपर्यंत घेऊन जाईल. पालखी प्रस्थानाचा दिवस आला. सखा 1 दिवस आधीच आळंदीत दाखल झाला. मनोभावे माऊलींच्या संजीवन समाधीचे दर्शन घेतले. ज्ञानबा तुकारामांच्या जयघोषात ती म्हातारी पावलं स्वतःहूनच नाचायला लागली. माऊलींची पालखी निघाली. मंदिराचा कळस हल्ला. माऊलींनी विठ्ठल भेटीसाठी प्रस्थान केले. सखाही त्याच्या दिंडीत सहकाऱ्यांसह निघाला. उत्साह खूप होता, पण शरीर कुठेतरी थकल्याची जाणीव करून देत होतं. हळूहळू सखा मागे पडला. जमेल तेवढं चालायचं, थकलं की थांबायचं, थोडा आराम करायचा आणि पुन्हा चालायला लागायचं. असं करत करत सखा पुण्यापर्यंत पोहोचला. पुण्यात मुक्काम लेकाच्या घरी. 1 दिवसाचा आराम करून दुसऱ्या दिवशी सगळ्यात मोठा पल्ला गाठायचा होता. दुसऱ्या दिवशी पहाटेच सखा पालखीसोबत निघाला. हरिनामाचा जयघोष आणि विठ्ठल भेटीची ओढ यांचं काही वेगळंच वातावरण तयार झालं होतं. जागोजागी होणारं पालखीचं स्वागत आणि वारकऱ्यांचं स्वागत हे सगळा अद्भुत अनुभव. हडपसर गेलं, वडकी गेली, पालखी घाटात आली. सखा शक्यतो गर्दीसोबत राहण्याचा प्रयत्न करत होता, पण सखा आता मागे पडला होता. त्याला घाटात पोहोचता पोहोचता अंधार पडला. कसाबसा निम्मा घाट चढल्यावर सखा पूर्ण थकला आणि एका बाजूला बसला. हळूहळू गर्दी कमी झाली. वारकरी आपल्या आपल्या ठिकाणावर पोहोचायला लागले. सखा मात्र अजून घाटातच होता.
त्याचे पाऊलच उचलत नव्हते. त्याने मनातल्या मनात पांडुरंगाचा धावा सुरू केला. त्याला माहिती होतं, एवढा पल्ला गाठला की पुढे आपण कसेही जाऊ. एक एक पाऊल उचलायचा त्याचा प्रयत्न चालू होता. मागून येणारे गाडीवाले त्याला विचारत होते, बाबा बसा गाडीत, सोडतो सासवडला. पण वारी पायीच करायची, मग गाडीत कसं बसायचं? असं मनातल्या मनात म्हणत तो सगळ्यांना नकार देत होता. रात्रीचे 10 वाजून गेले असतील. सखा अजूनही घाटातच होता. वर पावसाची भुरभुर सुरू होती. सखाचं म्हातारं शरीर आता गारठायला लागलं होतं. कावरा बावरा होऊन सखा एका ठिकाणी टेकला. काही वेळ असाच गेला. रात्र वाढत होती. अचानक एक तरुण सखासमोर येऊन उभा राहिला. शहरी पेहराव केलेला चांगला 6 फूट उंच आडदांड गडी होता तो. बाबा, कुठे वारीला का? पालखी पोहोचली सासवडला आणि तुम्ही अजून इकडेच? त्यांनी सखाला विचारलं. त्यावर सखाने त्याला त्याची अवस्था सांगितली. माहितीये मला, तरुण म्हणाला. पण ते सखाला नीटसं ऐकू गेलं नाही. तुम्ही चला माझ्याबरोबर, मी पण पालखी सोबतच आहे. तुम्हाला तुमच्या दिंडीपर्यंत सोडतो. आता याच्या पुढं चालता येईल असं नाही वाटत मला, सखा कसं बसं म्हणाला. तुम्ही काळजी नका करू, मी तुम्हाला खांद्यावर घेतो. तसाही तुमचा भार तो किती. अरे नको पोरा, तू हो मोर, मी येतो जमल तसं. बाबा नका फार विचार करू. तुम्ही मघाशी म्हणाला होतात ना, वारी पायीच करायची. सासवडपर्यंत गेलात तर पुढे वाट सोपी. मग वारी तुमच्या पायानी केली काय, माझ्या पायानी केली काय, सारखंच. तुम्ही बसा माझ्या खांद्यावर, मी दमलोच तर तुम्हाला सांगेन. शेवटी निरुपाय होऊन सखा त्याच्या खांद्यावर बसायला तयार झाला. तरुणाने अंगावरचं जॅकेट काढून सखाच्या अंगावर चढवलं आणि सखाला पाठीवर घेऊन चालू लागला. पोरा, कुठला रे तू? तुझं नाव काय? बाबा माझं नाव श्रीहरी. मी पंढरपूरचा. अरे वा, विठ्ठलाच्या गावचाच आहेस की. दरवर्षी वारी करतोस का? हो, दरवर्षी मी पालखीला पंढरपुरी न्यायला येतो. रस्त्यात जाता येतात तुमच्यासारख्या थकल्या भागल्या अडल्या नडल्या पण खऱ्या विठ्ठल भक्तांना पंढरपूरला पोचायला मदत करतो. अरे वा माऊली, मोठं पुण्याचं काम करतो की तू. बाबा आता तुमच्यासारखे वारकरी 80-85 वर्ष न चुकता विठ्ठलाच्या दर्शनाला येत असतील तर तुमच्या हाकेला अडचणीला धावायलाच हवं ना. आणि जसं तुम्ही विठ्ठलावर प्रेम करता तसाच हरीही तुमच्यावर प्रेम करतोच की. सखाला भारी कौतुक वाटलं. बोलण्याच्या नादात कधी सखाच्या दिंडीची वस्ती आली कळलंच नाही. बाबा आलो बघा तुमच्या वस्तीला. लय आभारी आहे पोरा तुझा. विठ्ठल तुझ्या सगळ्या इच्छा पुऱ्या करेल बघ. बाबा तुमच्यासारखे पांडुरंग भक्त मनात कोणतीही अपेक्षा न बाळगता एवढ्या लांब पंढरपूरला चालत येता. ताटकळत दर्शन बारीत थांबता. तुमचं माझ्यावरचं प्रेम असंच राहू द्या. एवढं बोलून श्रीहरी गर्दीत मिसळून नाहीसा झाला. त्याच्या शेवटच्या वाक्याने गोंधळलेला सखा त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघत राहिला. त्याची थकलेली नजर विलक्षण भक्तिभावाने त्या गर्दीत श्रीहरीला शोधत होती. अशीच असते वारी, असेच असतात वारकरी आणि असाच असतो श्रीहरी. तो कधी कुठल्या रूपात तुम्हाला वारीत भेटेल हे त्यालाच माहिती.
जय श्रीहरी.